दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा वक्तुलीचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत बैद्यनाथ धाम, वजिरा नाका, बोरीवली पश्चिम आणि इथल्या वहिनी आहेत आरती नितीन हातवळणे. बरं, या वहिनींचा एक स्वभाव आहे, एखादी गोष्ट त्यांना पटली नाही ना की लगेच ती चेहऱ्यावर कळते. आता चेहऱ्यावर कळते म्हणजे नेमकं काय होतं हे त्यांच्या घरी गेल्यावरती आपल्याला समजणार. पण होम मिनिस्टरचा हा नवा भाग, शेवटच्या क्षणी नेमकी पैठणी कोण जिंकणार हे शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही. आपण बघितलं ना, त्या दिवशी त्या आजी निघाल्या होत्या, जाता जाता थांबल्या आणि गर्दीत पैठणी घेऊनच गेल्या. आजची पैठणी कोण पटकावणार? तिची मला सगळ्यांच्या थ्रूच कळलं. मी शेवटला माणूस मी याला बघितलं, सगळ्यात शेवट मला आत्यानी बघितलं, मामानी बघितलं, आजीनी बघितलं, सगळ्यांनी बघितलं. नंतर मला सांगितलं तू बघ बाबा आता. एक मिनिट, तुम्हाला इंटरेस्ट मुलीमध्ये नव्हता का लग्नात नव्हता? नाही, मुलीमध्ये तर होताच पण लग्नात नव्हता. पण मला सांगा, आता लग्नाला किती वर्ष झाली? 13 वर्ष झाली. 13 वर्ष. आता तरी सिरियसली घेताय ना? आता घ्यावं लागतं. घ्यावं लागतं. राग आला, धबड 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 जो अवयव समोर असेल त्या अवयवाला एकदम अरे बाबा, नमस्कार. 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 या उखाणा घ्या. आमचा संसार म्हणजे वया, पुस्तकं, पेन, पेन्सिल आणि खडू. नितीनचं नाव घेताना मला कधीच येत नाही रडू. पण मला सांगा, पेन, पेन्सिल, खडू म्हणजे आमचं क्लासेस आहे आमचे, त्यामुळे आम्हाला त्याच्याशीच संबंध सगळं. स्टेशनरीचं दुकान आहे? नाही नाही. द्या ओळख करून. हा, हे माझे मिस्टर नितीन हातवळणे. नमस्कार. ही माझी मुलगी श्रेयसी. नमस्कार. हा मुलगा सार्थक. नमस्कार. ही आई माझ्या सासूबाई. नमस्कार. बाबा माझे. नमस्कार. नंतर इकडे ही वहिनी माझी. नमस्कार. आणि ही छोटी स्वरा माझ्या भावाची मुलगी. बरं, बरं, बरं. आई माझी आणि छोटी रागी. नमस्कार. बाकी आणि या माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे आणि आमच्या बिल्डिंग मधल्या. सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि शेवटच्या क्षणी यांच्यापैकी कोण जिंकणार पैठणी ते पण आपण बघूया काय होणार. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं तुमचं? इंदोरचं. इंदोरला कुठे? इंदोरला नारायणबागेत पंतवैद्य कॉलनीमध्ये. सासर आणि राजवाड्याला आम्ही राहायचो. राजवाड्यात राहायचा? नाही, वाड्यात नाही, वाड्याच्या जवळ इमली बाजार म्हणून होतं. मला वाटलं राजवाड्यात राहायचा की. आणि मग मिस्टर राजवाड्यात आले होते बघा? नाही, मिस्टर मुंबईलाच होते. 10वी पर्यंत ते इंदोरला होते. ते इंदोरला हो. होते? आमचे सासर माहेर सगळे मंडळी आम्ही इंदोरचेच ऍक्च्युली. इंदोरचेच आहे? हो. पण मग इंदोरला त्यांचं पण बालपण, हो तुमचं पण बालपण. हो. मग आणि आम्ही तसं नात्यातच म्हणजे माझी काकू जी आहे ती यांची सख्खी मावशी. म्हणजे माहितीतलं होतं सगळं? माहितीतलं असं नाही, आम्ही कधीच एकमेकांना बघितलं नव्हतं. असं कसं शक्य आहे? नाही, आम्ही कधीच बघितलं नव्हतं. ऍक्च्युली 10वी नंतर इथे आले मुंबईला. 10वी नंतर? हा, यांचं पुढचं शिक्षण सगळं इथेच आलं मुंबईला. थांबा, त्यांना बोलवता का? हो, त्यांना बोलवा. म्हणजे नितीन या. नमस्कार. 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 तुम्ही इंदोरहून मुंबईला आलात? बरोबर. तुमचे आई वडील इथेच होते का? कुठे? बोरिवलीलाच. मी आपल्या आजोबांकडे होतो. तुम्ही आजोबांकडे? आजोबांच्या. पण मग तुमची ओळख कधीची? तिची मला सगळ्यांच्या थ्रूच कळलं. मी शेवटला माणूस मी याला बघितलं.
सगळ्यात शेवट सगळ्यात मला शेवटी. आत्याने बघितलं, मामाने बघितलं, आजीनी बघितलं, सगळ्यांनी बघितलं. नंतर मला सांगितलं तू बघ बाबा आता. का हो असं? हो अगदी. कारण आमचे सगळेच नातेवाईक इंदोरला आणि हे इथे होते आणि यांना तेव्हा सुट्टी नव्हती यायला बघाय करता. त्यामुळे आमच्या सगळ्या नातेवाईकांनी एकूण यांचे मामा, दोन्ही तिन्ही मामा, काका काकू वगैरे सगळ्यांनी नातेवाईकांनी बघून झालं, सगळ्यांनी पास केलं. शेवटी ठरलं की मी, आई बाबा आणि आम्ही यांना बघायला येणार इथे, यांना वेळ नाही म्हणून. का यांना वेळ नाही म्हणजे? यांना सुट्टी मिळत नव्हती तेव्हा. का हो, काय बिझी होता एवढे? नाही बिझी असं नव्हतं असं ऑफिशियली, पण ते थोडं मला पर्सनली मला एवढं याच्यात नव्हतं, म्हणजे इंटरेस्ट नव्हता घेतला. पण सगळ्यांनी कंपेल केले का नाही बाबा चांगली मुलगी आहे, आता चान्स जायला नको. एक मिनिट, तुम्हाला इंटरेस्ट मुलीमध्ये नव्हता का लग्नात नव्हता? नाही मुलीमध्ये तर होताच, पण लग्नात नव्हता. पण मला सांग, आता लग्नाला किती वर्ष झाली? 13 वर्ष झाली. 13 वर्ष. आता तरी सिरियसली घेताय ना? आता घ्यावं लागतं. घ्यावं लागतं. आणि मग कुठे बघितलं एकमेकांना? हेच इकडे मुंबईला आले होते. आले होते हा, म्हणजे कुठे? इथे वजिरातच आले होते. गुजरात आले होते. आणि मग काय पुढे? मग गोष्टी वगैरे झाल्या. ऍक्च्युली सगळं सेट होता, मॅच फिक्स झालेली होती. हा. म्हणजे सगळ्यांनी मला असं डोळ्यावर दाखवलं तर स्टॅम्प मारायचा होता शेवटी. अच्छा अच्छा. म्हणजे इतरांच्या दडपणाखाली तुम्ही स्टॅम्प म्हणजे मारला. सगळं सेट होतं, म्हणजे फक्त एक मिनिटात नाही ऑफिशियल सही पाहिजे बस. तर सही केली आणि ते शिक्कामोर्तब झाला. बरं, तुम्ही दोघे फिरायला गेला होतात पहिल्यांदा, तेव्हा काय खाल्लं होतं? आम्ही बाहेर फिरायला गेलो तर यांनी पाणीपुरी घेतली. यांनी 1 खाल्ली, 2 खाल्ली, मग नंतर लक्षात आलं की ही पण आली आहे बरोबर. मग तिसऱ्यांदा विचारलं हवंय का, म्हटलं नको. कारण मला तेव्हा खूपच राग आलेला की म्हणजे तुम्ही बरोबर आणलंय तर विचारा ना, तुला पण हवी आहे की अजून काही हवं इतर. तर मग मी म्हटलं नको. मग त्याच्यानंतर त्यांना चांगली अद्दल आली की आता प्रत्येक गोष्ट आधी मला विचारतात मग खातात. बरं, आता एक खेळ खेळणार आहोत. त्या खेळामध्ये 8 वस्तू असणार. ओके. आणि त्या 8 वस्तूच्या म्हणजे प्रत्येक वस्तूच्या खाली एक प्राइस टॅग असेल आणि त्या प्राइस टॅग वरती लिहिलेली रक्कम आणि ती वस्तू तुम्हाला मिळू शकते. फक्त कधी मिळू शकते? त्या 4 वस्तूंपैकी एका टॅगच्या खाली, म्हणजे 8 वस्तूंपैकी कुठल्या तरी एका वस्तूच्या खाली 1 रुपया असं लिहिलेलं आहे. त्या 4 वस्तू ज्या तुम्ही स्वतः निवडाल त्यामध्ये तो 1 रुपया जर आला ना तर त्या 4ही वस्तू आणि जमा होणारी सगळी रक्कम यांना मिळणार. बघूया या खेळात काय होतंय. चला, या सगळ्या वस्तू आहेत. विचार करा आणि मग तो एक एक टॅग आणि वस्तू उचला. 1 रुपया जर मिळाला नाही तर सगळ्या उचललेल्या वस्तू परत ठेवाव्या लागतात. आम्हाला 8 वस्तू द्यायच्या नाही ना हरलो तर? नाही नाही, ते मी बदलीन नियम कदाचित. चलो बोला. चला. काय? डबा उचल, डबा. डबा. हो. ₹500. चला, 500 रुपये तर मिळालेले आहेत आता. हा, आता पुढे काय होतं बघूया. दुसरी वस्तू. तेल घेऊ. 2. किती? 20. 520 रुपये आणि 2 वस्तू. अजून 2 संधी आहेत. सांगू शकता तुम्ही उभ्यातले? हे घेऊ. सगळेजण सांगतायत टिकली घे म्हणून. 1 रुपया यांच्या समोरच ठेवलाय त्यामुळे 5 टिकलीची खरी प्राइस आली त्याच्यावर. सगळ्यांचं एकूण नुकसान झालं आता. हा, मला वाटतं गॉगल घे, गॉगल घे. आता ते इतरांचं ऐकतच नाहीये. 1 रुपया नाहीतर गेलं बक्षीस. गेलं. काय होतं? 50. त्यामुळे बक्षीस तर गेलेलं आहे. पण इथे उपस्थितांना विचारतो, एकच सांगा चला, कुठे असेल 1 रुपया? $100. वॉलेट. म्हणजे पाकिट जर घेतलं असतं तर पाकिटात सगळ्या पैसे वस्तू आले मिळाल्या असते. असत्या आणि सगळे पैसे सुद्धा त्यामध्ये ठेवायला मदत झाली असती. नमस्कार. चला, कोण आहे पहिला आरोप? कोण करतंय? आई बोला. ते आरोप तसा म्हणजे खरं सांगायचं ना तर काही माझा आरोप नाहीये. कारण तरी सांगायचंच झालं. नाही कंप्लेंट वगैरे नाहीये. हा. ऍक्च्युली ती अतिशय लागवी, मनमिळावू सगळं आहे. पण तिचं काय होतं माहितीये का, तर मुलं तुम्हाला माहिती, लहान मुलं कसे वागतात काय. राग आला, धबाड 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 जो अवयव समोर असेल त्या अवयवाला एकदम, आणि तो स्फोट त्याला मी अर्थात काही बोलत नाही, कारण तुम्ही रागवलं की मुलांना आपल्याला बोलायचं नाही. पण मग शाळेत गेले ते येईपर्यंत 50 ते 60 वेळा होणार तर नाही, आई काही होणार तर नाही, तुला लागणार तर नाही,
अगं बाई मग कशाला आपण मारायचं. मला कळतंय मुलं खूप त्रास देतात हे करतात, पण म्हटलं जर त्यांना काही लागलं वेडेवाकडं जन्मभर तुला मला फिरावं लागेल त्यांना घेऊन. आणि हिला तितकंच टेन्शन घ्यायची सवय. बर, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, ज्या काही म्हणायला सत्य आहे, पण हिचं कसं आहे की हिला असं वाटतं की मुलं चाकोरी बाहेर न जावे म्हणून ते खूप प्लॅनिंग करून ठेवते वगैरे, चांगलं शिक्षण घ्यावं वगैरे. आणि यावेळेस हीच वेळ करावी, म्हणजे अभ्यास करावा, ड्रॉइंग करावं, वेळेवर क्लासला जावं, आपल्या वस्तू सांभाळून ठेवावा. पण त्याच्यात कुठे काही खंड पडला की मग हिचा पारा चढतो. पण हेतू शुद्ध आहे. बोला, तुमचं काय म्हणणं आहे? की आई खूप म्हणजे इरिटेट करते की बॅग ठेव बॅग ठेव बॅग ठेव. खूप कंटाळा येतो. बरं, तुझं काय? आई छोटी छोटी गोष्टीवर खूप रागवते. ते रागवणं म्हणजे कसं आहे की तिचं अपेक्षा फार त्यांना सांगा. तिच्या अपेक्षा फार माफक आहे. कारण आता शाळेत आल्यानंतर तिची इच्छा असते की बूट म्हणजे काढून स्टँडवर ठेवावे. आता यांचं काय, बूट घेतलं की असं फेकायचं, म्हणजे सगळे रोनाल्डोच होतात त्यावेळेस. मोजा घेऊन कुठे असं फेकला, दप्तर कुठे टाकला, दुसऱ्या दिवशी मिळत नाही वही पुस्तकं, मग तो मनस्ताप होतो. ते अवॉइड करण्यासाठी म्हणते की आपली वस्तू जागेवर ठेवा. वाईट हिची गोष्टी तळमळ सांगते त्यांना ती. कळत नाही. हिची तळमळ खूप असते की मुलांनी खूप आदर्श बनावं. आता तुम्ही नका बोलू. आता प्रत्येकाला संधी मिळणार आहे. बोला, तुम्ही बोला. तिला पेशन्स नाही, पेशन्स फार कमी आहे. ते जरा आता थोडे वाढले. पेशन्स कमी हो, आहे. पेशन्स कमी आहे तिला, की आपण थोडंसं सहन करून घ्यायचं. बाकी ते पेशन्स वाढले की मग काही टेन्शन खरं नाही. नाही. पेशन्स म्हणजे कसं की तिला एक पर्टिक्युलर व्यक्तीकडनं एक अपेक्षा असते की नाही यार तिने असं वागलं पाहिजे किंवा असं. पण तो व्यक्ती का थोडासा आउट ऑफ द वे जाऊन वागतो, मग तिचा मग सटकते लगेच रागाचा मग ते पारा टोस्टर होतं तुमचं. बरं बरं, आता एक मिनिट. आता सगळ्यांनी त्यांचा चांगला गुण कोणता, म्हणजे खूप आवडता गुण कोणता, हे प्रत्येकाने सांगायचं. आई, तुम्ही? तिला पटकन आपली चूक कळते. चूक चुकली ना की पटकन मग क्षमा मागण्याचा कार्यक्रम तर अगदी होतोच माझ्याकडे. 15 दिवसात 1-2 वेळा तर होतोच. 15 दिवसात हो, होतं अगदी असतं. अगदी. तिचं चुकलं ना तर हा फार कठीण गुण आहे. म्हणजे कोणी कबूल नाही करत. आणि दुसरं म्हणजे ती मला अगदी देवासारखं मानते. देवाला मानणार नाही. आई तुम्ही सांगा तर मी कोणाला विचारणार नाही. हा केवढा मोठा गुण आहे. म्हणजे हा चांगला गुण. फार चांगला गुण. बाबा, तुम्ही सांगा. माझी मुलगी आहे गुणाची. त्यानंतर ती सर्वांना घेऊन चालते. तिला आदर सन्मान, कोण लहान आहे, कोण मोठं आहे, कोणाचं दुःख आहे, कोणाचं आहे, ते सर्व तिला कळतं आणि ती त्याप्रमाणे वागते. बाळा, सांग. खूप केअरिंग आहे, खूप लक्ष ठेवते. मी काही नाही सांगणार, पण मी सांगेन की शी इज द बेस्ट मम्मा. शेवटी धपाट्यांच्या पलीकडे जाऊ. बरं, आता सगळ्यांनी तक्रारी केल्या, कौतुक केलं. आता तुमचं काय म्हणणं? जसं आईनी सांगितलं की मी मुलांना मारते वगैरे, पण त्यांना शिस्ती करता वगैरे तर त्यांनाही माहिती आहे. आणि ते मी जेव्हा मारते तेव्हा ते कधीच विरोध करत नाही. ते माझ्यामध्ये कधीच बोलत नाही तेव्हा, पण ते गेल्यानंतर नक्की मला समजवतात. आणि माझी ही सवय आहे की आई काही होणार तर नाही हे विचारणार. ते मला वाटत नाही की हा आरोप ऐकल्यानंतरही माझी ती सवय जाईल. मी ते विचारणारच. हिचं मारणं, हिचं मस्ती करणं, हिचं मारणं आणि क्षमा मागणं आणि काही होणार नाही. काय इंडिया पाकिस्तान इश्यू कधी न संपणार आहे. न संपणार आहे. कायम चालत राहणार तो. कायम चालत राहणार. कायम चालत राहणार. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कोणता करा? स्वतःमध्ये जर बदल करायला म्हटलं तर मी जे सगळे म्हणतात की पेशन्स कमी आहे तर ते वाढवण्याचा प्रयत्न करेन. हाच मोठा बदल होईल माझ्यासाठी. पण आता जरा तुम्ही इथे आणि तुम्ही बाहेर. ज्यांनी मगाशी त्यांच्यावर आरोप केले होते, आता यांना मी उभं केलेलं आहे. एकेका वाक्यात आरोप करायचा असेल तर तुम्ही काय करा? आरोप म्हणजे कसं ना, हा बऱ्याचदा आहे ना आपली कातडी वाचवतो. हा, म्हणजे हा वाईटपणा नाही घेत. वाईटपणा नाही घेत. ती तसं नाही. ती पटकन म्हणजे असेल ते बोलून देईल. पण हा म्हणजे थोडंसं डिप्लोमॅटिक वागतो. काय तुमचं म्हणणं आहे? माझं म्हणणं याच्यावरती असं आहे की तो माझ्या जीवावरती डिप्लोमॅटिक वागतो की त्याला माहिती आहे की ही सांभाळून घेईल सगळं. म्हणून आपण कुठे अध्यात्म नाही आलेलं बरं. जे आहे ते ही बघेल, म्हणून त्याचं असं उत्तर असेल. आपलं काय म्हणणं? पप्पा सारखं बोलतो हात धू हे धू. हात धुवायला सांगतात. काय आरोप आहे यांना? खूप जास्त बिझी असतो बाबा. जास्त बिझी आहे. बरं बाबा, त्या आरोपावरती काय म्हणणं आहे? वेळ देत नाही. वेळ कसं आहे माहिती का, वेळ दिला तर मग यांच्या हौशी पूर्ण होणार नाही. मग वरणपोळी खावी लागेल वेळ दिला खूप तर. मग त्यांना पिझ्झा बर्गर सगळं पाहिजे, छान चौकत पाहिजे, इथे मॉलमध्ये जायला पाहिजे, तर मग वेळ कसा देणार? नको. त्यांची आता भावना अशी आहे की आता काहीतरी बोललो तर हे काका जातील निघून आणि मग बाबा आईला म्हणतील आई हात धू. त्यापेक्षा थांबलेलं बरं. तुम्ही या इकडे आतमध्ये. ओके.
उद्यापासून जो एक सकारात्मक बदल होणार आहे त्यासाठी झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. आता कोण पैठणी जिंकणार? इकडे बऱ्याच जणी आहेत, त्यांच्यापैकी काही जणींना माहित नाही की आज कदाचित आपलाही नंबर लागू शकतो. नवीन लकी ड्रॉ चालू झाला आहे, त्यात SMS न करताही मलाही या कार्यक्रमात खेळायची सगळ्यांना संधी इक्वल मिळते, त्यामुळे मला तर आनंदच होते. पण आम्हाला पुन्हा म्हाताऱ्या माणसांना पण पुन्हा चान्स मिळतोय आणि आम्हाला तो खेळायचा आनंद मिळतोय, त्यामुळे पण खूप मस्त मस्त वाटतंय अगदी. जर मला लकी ड्रॉ मध्ये माझा नंबर आला तर मी नक्कीच पैठणी जिंकण्याचा प्रयत्न करेन. ज्याच्या नशिबात पैठणी असेल ती त्याला मिळणार. तर मी पैठणी मिळवेल. संधी कोणालाही मिळू शकते, पैठणी मिळवीनच. तेव्हा आता यामध्ये आपण बघणार आहोत की कुठलं नाव वहिनींबरोबर खेळ खेळण्यासाठी सज्ज होणार आणि शेवटच्या क्षणी ती पैठणी कोण घेऊन जाणार. घ्या. बघू द्या. हे नाव आहे अश्विनी क्षीरसागर. कोण? या 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 या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे असता? ठाण्याला. ठाण्याला. तुमचं माहेर कुठलं? अकलूज. अकलूज. सोलापूर साईड. सोलापूर. आणि तुमचं आणि यांचं काय नातं? मी भाऊज आहे तिची. भाऊजय आहे. मग आज वाटलं होतं का या खेळात सहभागी होत? नाही. बघा पैठणी घेऊन भाऊजय जाईल नाही नाही मला आनंद आहे चालेल, आम्ही भाऊजाला दोघी मिळाली तरी. बरं एक उखाणा घ्या पण. चांदीच्या ताटात पेढे ठेवले 7. श्रीपादरावांचे नाव घेते. होम मिनिस्टर आहे आज. वा. आणि आता हा पैठणीचा खेळ. इथून हा चेंडू टाकायचा आणि रिंगच्या मधून कुठूनही पलीकडे जायला पाहिजे. टप्पा पडून गेला तर उपयोग नाही, थेट जायला पाहिजे. हा खेळ आहे. आणि आता या खेळाला सुरुवात. घ्या. चला. 1 2 3. चला टाका. 1 नाही. चला बघूया कोण जिंकणार. 1 2. मधल्या रिंग मधून जायला पाहिजे, लक्षात ठेवा. मधल्या. 2-0. 2-1. 3. 3-2. 4. 5. 5-2. 6. 6-3. 6-4. 6-5. 7-5. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तर वहिनी ही आज आमच्याकडून तुमच्या मिस्टरांना भेट द्या झी मराठीकडून. या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या शेवटच्या क्षणी हातवळणे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या होम मिनिस्टर ठरल्या क्षीरसागर वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. वैद्यनाथ सोसायटी, वजिरा नाका, बोरीवली पश्चिम या ठिकाणी रंगलेला हा होम मिनिस्टरचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.